नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सार्थ फॅमिली कुकिंग चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत अगदी साधी घरगुती पद्धतीची आणि चवीला एकदम मस्त अशी मेथीची भाजी। मेथीची भाजी बनवताना फार काही साहित्य लागत नाही, पण काही छोट्या छोट्या गोष्टी योग्य पद्धतीने केल्या ना तर भाजीची चव खूपच छान लागते। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला मी इथे मेथी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि ती पाण्याने अगदी स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेली आहे। तुम्हाला मेथी चिरून घ्यायची असेल तर चिरून घेऊ शकता, पण मी आज इथे मेथी चिरलेली नाही आहे, मी अशीच वापरणार आहे। आता गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये मी थोडंसं तेल घालत आहे। तेल चांगलं गरम झाल्यावरती त्यामध्ये मस्त जिरं मोहरीची खमंग अशी फोडणी देते। जिरं मोहरी तडतडलं की यामध्ये मस्त असं भरपूर ठेचलेला लसूण घालणार आहे। लसूण छान लालसर होईपर्यंत मी इथे परतून घेणार आहे। लसूण लालसर झाला की त्याचा मस्त सुगंध यायला सुरुवात होतो। आता यामध्ये मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या ओबडधोबड कुटून घेतलेल्या आहेत आणि सोबत कढीपत्ताही कुटून घेतलेला आहे। हे दोन्ही कढईमध्ये घालून मस्त खमंग परतून घेऊया। आता जी आपण मेथी स्वच्छ धुवून ठेवली होती ती मी यामध्ये घालणार आहे। सुरुवातीला मेथी कढईमध्ये खूप जास्त दिसते, पण अजिबात काळजी करू नका। शिजायला लागली ना का ती हळूहळू खाली बसते। आता मेथीला मी सुरुवातीला चमच्याने मिक्स न करता हातानेच हलकेच असे दाबून दाबून आणि फिरवून घेत आहे, म्हणजे ती कढईमध्ये व्यवस्थित खाली बसेल। मेथी थोडी खाली बसल्यानंतर आता कलथ्याने मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। भाजी संपूर्ण व्यवस्थित मस्त अशी मिक्स करून झाली की आता कढईवर झाकण ठेवून ही भाजी 5 ते 7 मिनिटं अगदी मंद आचेवरती शिजू देऊया। इथे आपली भाजी मस्त शिजत आहे। मध्ये मध्ये ही भाजी व्यवस्थित अशी मिक्स करत राहायची। पुढच्या स्टेपमध्ये आपण या भाजीमध्ये अशी एक साधी गोष्ट घालणार आहोत ज्यामुळे मेथीची चव अजूनच छान लागते, त्यामुळे व्हिडिओ पुढे नक्की पाहत राहा। चला आता 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत। इथलं मी झाकण काढून घेतलेलं आहे भाजीवरचं आणि मेथी आपली छान शिजलेली सुद्धा आहे। विशेष म्हणजे भाजीला जास्त पाणी सुद्धा सुटलेलं नाही आहे। आता ही पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मग ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे आणि सोबतच इथे मी ओबडधोबड केलेलं शेंगदाण्याचं कूट सुद्धा घालणार आहे। शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे भाजीला मस्त चव येते आणि ही खायला सुद्धा खूप छान लागते। शेंगदाण्याचं कूट आपण आपल्या आवडीनुसार घालायचं, तुम्ही कमी घातलं याच्यापेक्षा तरी चालेल, मी जरा जास्तच घातलेलं आहे। आता हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मग पुन्हा कढईवर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं मंद आचेवरती पुन्हा व्यवस्थित शिजून देऊया। आणि शेवटी 5 मिनिटांनंतर मस्त अशी आपली साधी सोपी घरगुती पद्धतीची मेथीची भाजी तयार झालेली आहे। भाजीचा रंग, सुगंध आणि चव सगळंच एकदम छान झालेलं आहे। ही भाजी गरमागरम चपाती किंवा भाकरीसोबत खायला खूप छान लागते। मी तर आज ही भाजी चपातीसोबत खाणार आहे। तुम्हीही नक्की एकदा अशा पद्धतीने मेथीची भाजी बनवून पहा। तुम्ही मेथीची भाजी अशाच पद्धतीने बनवता का, की तुमची वेगळी कोणती दुसरी पद्धत आहे, हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि सार्थ फॅमिली कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन आणि चविष्ट रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।